भगवती शारदा माता आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शरद व्याख्यानमालेच्या 67व्या वर्षातील अंतिम पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री संजय कळमकर, अहिल्यानगर. मी संजयजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. डॉक्टर अजय कांत हे संजयजींचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रोतेहो, एक दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा किती कठीण असतं हे आपल्याला माहिती आहे. पण आपण गेल्या 66 वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस, थंडी, आणीबाणी, कोविड या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता आपण 7 दिवस अखंड ही व्याख्यानमाला चालवतो आहे. आणि या आयोजनासाठी किती कष्ट लागतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हे कुठल्या 2-4 लोकांचं काम नसून या आयोजनामागे अनेक लोकांचे कष्ट आहेत. आणि त्यांना आवडत नसलं तरी त्या सगळ्यांचा नामोल्लेख करणं, त्यांचे आभार मानणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. मी डॉक्टर रवी ठाकरे यांना आमंत्रित करतो की त्यांनी या यंदाच्या व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. भगवती शारदा माता आणि उपस्थित बंधू भगिनींनो, शरद व्याख्यानमालेच्या 67व्या वर्षातील अंतिम पुष्प आज गुंफलं जात आहे. तत्पूर्वी ह्या वर्षी आपल्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आमच्या विनंतीला मान देऊन यावर्षी उत्तमोत्तम विषय घेऊन व्याख्यानमालेच्या श्रोत्यांचे प्रबोधन करणाऱ्या समस्त वक्त्यांचे मी आभार मानतो. व्याख्यानमालेला आर्थिक सहाय्य करणाऱ्या सर्व वर्गणीदारांचे मी आभार मानतो. इथे येणारा प्रत्येक वक्ता कारंजेकर श्रोत्यामुळे प्रभावित होतो. व्याख्यानमालेच्या सर्व सुजाण श्रोत्यांचे मी आभार मानतो. मुलीजेटा हायस्कूलचे स्व नानासाहेब दहंडेकर प्रांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याधिकारी नगरपरिषद, मुलीजेटा हायस्कूल व रामपेरीबाई लाहोटी कन्याशाळा यांचे मी आभार मानतो. गुरुमंदिर संस्थान व मब्र आश्रम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. किन महाविद्यालयाने प्रोजेक्टरकरता मदत केल्याबद्दल मी किन महाविद्यालयाचे आभार मानतो. पोलीस स्टेशन, महावितरण विद्युत मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व्याख्यानमालेला प्रसिद्धी देण्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे व वृत्तपत्रांचे मी आभार मानतो. व्याख्यानमालेच्या सर्व व्याख्यानांची उत्तम समीक्षण लिहिल्याबद्दल श्री व्यवहारे सरांचे मी आभार मानतो. रोज शारदा स्तवन सादर केल्याबद्दल मी श्री निशिकांत परडीकर यांचे सुद्धा आभार मानतो. उत्तम ध्वनी व्यवस्थेबद्दल श्री चंदुभाऊ सोनीवाड, मंच व बिछायत व्यवस्थेबद्दल अबू मंडप यांचे मी आभार मानतो. प्रशांत बारसी बंधू यांनी केलेल्या रोजच्या चित्रीकरणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गुलाब पापडे यांचेही मी आभार मानतो. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे वेळेवर आम्हाला महेश भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल मी महेश भवन संचालक मंडळांचे आभार मानतो. कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, जगात सगळ्यात दुर्लभ अशी कुठली गोष्ट आहे असं जर आपल्याला विचारलं तर त्यात असं सांगण्यात येतं की मनुष्य जन्म हा सगळ्यात दुर्लभ आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. पण जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला जर आपण बघितलं तर कुठल्याही बालकाच्या हातात आयुष्य कसं जगायचं
याचं मॅन्युअल नसतं. मग आयुष्य जगता जगता तो ठरवतो की हे जीवन कसं जगायचं, आणि मग त्याला कधीतरी कोणीतरी सांगतं की लाईफ इज अ मिरर. मग तो आयुष्यामध्ये आपला चष्मा आपला प्रतिबिंब शोधायला लागतो. मग कोणी म्हणतं की लाईफ इज अ जर्नी, आयुष्य हा एक प्रवास आहे. मग कुठेतरी बहिणाबाईंच्या ओळी त्याला ऐकायला मिळतात की अरे संसार संसार जसा चवा तुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आणि मग त्याला कोणी सांगतं की लाईफ इज अ गेम, पण त्याला हेही सांगण्यात येते की लाईफ इज अ गेम, पण प्रत्येक खेळाचे काहीतरी नियम असतात. या आयुष्याचे पण काहीतरी नियम आहेत, आणि त्या नियमानुसार तुला हे आयुष्य जगावं लागेल. आणि मग कोणीतरी त्याला सांगतं की लाईफ इज अ म्युझिक, आयुष्य एका संगीताप्रमाणे आहे. पण त्याचेही पण काही नियम आहेत. संगीतांमध्ये वेगवेगळे राग आहेत. मग कुठला राग सकाळी म्हणायचा, कुठला राग संध्याकाळी म्हणायचा, जाताना कुठला स्वर वर्ज्य आहे, येताना कुठला स्वर वर्ज्य आहे, हे सगळे नियम आहेत. त्या नियमाचं पालन करून तुला हे आयुष्याचं संगीत गायचं आहे. आणि मग हे सगळं पाहून त्याला असं वाटतं की अरे ही कुठली समस्या आहे, कुठे आपण आलेलो आहोत. मग अशावेळी आपल्या यवतमाळचे भाऊसाहेब पाटणकर त्याच्यासमोर येतात आणि ते म्हणतात की अरे बेटा, आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गायला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायला, जाणतो इतकेच आम्हा बेधुंद आहे गायचे, दोस्त हो हे दैव जाणे काय केव्हा गायचे. आपल्याला फक्त आनंदाने जगायचं आहे. आणि तुमचं आणि माझं भाग्य की आपल्याला पण या आनंदाच्या वाटा कशा आहेत, आनंदी आयुष्य कसं जगायचं हे सांगायला आज संजय कळमकर आपल्यासोबत आलेले आहेत. मी संजयजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी नितीन उजवणे यांना आमंत्रित करतो. नमस्कार. सर्वप्रथम मी संजयजींचं हार्दिक स्वागत करतो. खरं तर संजयजी आपल्या सोशल मीडियामुळे आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत, पण तरीही औपचारिक परिचय हा कार्यक्रमाचा भाग आहे आणि म्हणून हा परिचय देतो आहे. संजयजींच्या परिचयाबद्दल जेव्हा मी माहिती गोळा करणं सुरू केलं, जी माहिती मला मिळाली, आणि तेव्हा मला कळलं की संजयजींच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. आणि मग ती सर्व माहिती जर मी आत्ता सांगायला सुरुवात केली तर कदाचित अर्ध्या तासाचं एक वेगळं व्याख्यान त्याच्यावर होईल. आणि म्हणून त्यांचा एक संक्षिप्त असा परिचय मी द्यायचा प्रयत्न करतो. संजयजींचं पूर्ण नाव संजय विठ्ठल कळमकर. त्यांचा जन्म 26 जून 1968. ते विनोदी लेखक, प्रभावी वक्ते आणि कथाकथनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांचे शिक्षण चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण अहिल्यानगर येथे झाले आहे. MA PhD असलेले कळमकर सर सध्या अध्यापनाचे कार्य करतात. शिक्षक संघटनांच्या चळवळीशीही त्यांचा निकटचा संबंध आहे. कथा, कादंबरी, व्याख्याने आणि विनोदी कथाकथन ही सरांची कार्यक्षेत्रे आहेत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, मृत्युंजय शिवाजी सावंत पुरस्कार, म.ल. ठोकळ पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेलं आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कला प्रथम वर्ष मराठी अभ्यासक्रमात शुभमंगल सावधान या त्यांच्या विनोदी कथेचा समावेश केलेला आहे. शब्दगंध, कुसुमाग्रज, कृष्णा, रामनगरकर, आई इत्यादी विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. त्यांच्या सारे प्रवासी घडीचे, नाम्याचा सिनेमा, बे एक बे, टोपीवाले कावळे आणि शुभमंगल सावधान या विनोदी कथा लोकप्रिय आहेत. संजय कळमकर यांच्या नावावर 9 कादंबऱ्या व 3 कथासंग्रह असून सकाळ, लोकमत, पुण्यनगरी अशा अनेक वृत्तपत्रात त्यांचे सदर लेखन केलेले आहे. त्यांच्या सारांश शून्य, झुंड, एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट,
ह्या कादंबऱ्या कल्पना विश्वातून वास्तव दाखवणाऱ्या अद्भुत साहित्यकृती आहेत. कोथरूड साहित्य संमेलनात प्रसिद्ध कथाकार दमा मिराजदार यांनी जाहीरपणे सरांना तू माझा वारसदार होशील असे गौरवोद्गार काढले होते. जगण्यातील विसंगती, लबाडी आणि त्यातून निर्माण होणारा विनोद ते उपहास आणि विडंबनातून मांडतात, तेव्हा रंजनाबरोबरच त्यामागचे भेदक वास्तवही उलगडत जाते. त्यांचं संजय कळमकर हे यूट्यूब चॅनलही अल्पावधीत खूप लोकप्रिय झालेलं आहे. विनोद व दाखल्यांची पेरणी करून ते श्रोत्यांसमोर सामाजिक, शैक्षणिक व कौटुंबिक वास्तव ठेवतात, तेव्हा प्रत्येक श्रोता हसता अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. तशाच त्यांच्या राजकीय कोट्यासुद्धा अफलातून असतात. मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यान सुरू करून आम्हालाही जगण्यातील आनंदाच्या वाटेवर घेऊन जावं.